जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील। ई-KYCचे जी काही अट होती ती शिथिल करून ॲग्रीस्टॅकच्या रेकॉर्ड प्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे। लाडक्या बहिणींचा मंगळवार या ठिकाणी आज गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सांगितले, तुम्ही पण ऐकलंय, की ई-KYCची अट महिलांसाठी रद्द करून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या 14 जिल्ह्यामध्ये आज मंगळवार 25 नोव्हेंबर रोजी आज पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास सकाळपासून आता येऊ लागलेत। आत्ताच मुख्यमंत्र्यांनी सांगितले, तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे, की ई-KYCची अट महिलांसाठी शिथिल करून तुम्हाला 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती वितरित या ठिकाणी करण्यात येऊ लागलेत। आज मंगळवार आहे, 25 नोव्हेंबर आहे। थोड्याच वेळामध्ये तुमच्या सुद्धा खात्यावरती 3000 रुपये जमा करण्यात येणार आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे 3000 रुपये या ठिकाणी एकत्रित सोडण्यासाठी डीबीटीचं बटन एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज दाबलेलं आहे। स्वतः त्यांनी सांगून टाकले, की आज मंगळवार आहे आणि आज पैसे वाटपाला या ठिकाणी मुहूर्त लागलेला आहे। गेल्या 1 महिन्यापासून महिला प्रतीक्षा करत होत्या। अखेर महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे। महिलांना 2 महिन्यांचे पैसे बँकेच्या खात्यावरती सकाळी 7 वाजल्यापासूनच या ठिकाणी मिळू लागले आहेत। आज पैसे वाटपाचा पहिला दिवस आहे आणि आज पहिल्या दिवशी पहिल्या टप्प्यातील या महत्त्वाच्या 14 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सकाळपासून त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होऊ लागले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच अजितदादा पवार यांच्याकडून 3700 कोटी रुपयांचा चेक घेऊन बँकांना दिला होता। आता तुमच्या मनामध्ये महिलांनो नक्कीच प्रश्न पडला असेल, की इतकं दिवस पैशांचं वितरण का थांबलेलं होतं? आम्ही वाट बघून कंटाळलो आहोत। बघा, सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणी ज्या वाट बघत होत्या त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती काय काय दिल्या या ठिकाणी तुम्ही आता पाहू शकता। लाडक्या बहिणींनो, स्वतः एकनाथ शिंदे साहेब आता म्हणालेत, की लाडक्या बहिणी सर्वजण त्या ठिकाणी ई-KYC करायच्या थांबल्या होत्या। काहींना OTP येत नव्हता, काहींचा सर्व्हर डाऊन होता, त्यामुळे जवळपास 50% महिला ई-KYC करायच्या या ठिकाणी अजून बाकी होत्या। अनेक महिलांची ई-KYC पूर्ण झाल्या, अनेक महिला ई-KYC करायच्या थांबल्या होत्या। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं आहे, की ई-KYCची अट शिथिल करून म्हणजेच ही थांबवून महिलांच्या खात्यावरती नोव्हेंबर डिसेंबरचे 2 महिन्यांचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती आज या ठिकाणी सोडले आहेत। हे पैसे कोणाकोणाला मिळू लागलेत तुम्ही नक्की या ठिकाणी लक्षपूर्वक आता बघायचं आहे। लाडक्या बहिणो, आज वार आहे मंगळवार, 25 नोव्हेंबर आहे आणि महिलांना पैसे त्या ठिकाणी मिळण्यास सुरुवात झाल्या। तुम्हाला आठवते का? बघा, या ठिकाणी नोव्हेंबर महिना सध्याला या ठिकाणी आता संपत चाललाय आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये संपत आल्यामध्ये सुद्धा या ठिकाणी तरी सुद्धा महिलांना पैसे जमा होत नव्हते। यावरती एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना खवळून सांगितलं आणि त्यांना सांगितलं, की आम्ही 3700 कोटी रुपये पटकन बँकांना वितरित करतोय आणि आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैशांचं वितरण करून टाका असं या ठिकाणी बँकांना त्यांनी म्हणलेलं आहे। आणि ई-KYC करू दे किंवा नाही करू दे, सर्वांना या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। त्याचं कारण म्हणजे आता मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट फायनल निर्णय घेऊन टाकलाय। ई-KYCची अट महिलांसाठी शिथिल करून टाकल्या, म्हणजे आता ही अट या ठिकाणी काढून टाकल्याचं पाहायला मिळतंय। डायरेक्ट तुम्हाला ई-KYC कधी करायचे तर लक्षात ठेवा, तुम्हाला आता डायरेक्ट 1 जानेवारी 2026 पासून म्हणजे आता तुम्हाला डिसेंबर नोव्हेंबर आता तुम्हाला ई-KYC करण्याची अजिबात गरज नाही। KYC करा अगर न करा, तुम्हाला आज मंगळवारी 3000 रुपये या 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। सकाळपासून बँकेच्या खात्यावरती आज मंगळवार पैसे देखील जमा झाल्याचा मेसेज महिलांना आलाय। एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर दिल्या। आता या ठिकाणी कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत, कोणाकोणाला पैसे मिळणार नाहीत। आज पहिला टप्पा सुरू करण्यात आलाय, उद्या दुसरा टप्पा, परवा दिवशी तिसरा टप्पा, असं 3 दिवसात पैसे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पण माहित आहे, एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते 100% करून दाखवतात। परत एकदा लाडक्या बहिणींचा या ठिकाणी विश्वास आता एकनाथ शिंदे साहेबांनी राखून ठेवलाय। तुम्हाला आतापर्यंत महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी सोडले। फक्त एवढंच आहे की थोडा हप्ता येण्यासाठी उशीर येतो।
परंतु महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब सोडत असतात। आणि तशाच प्रकारे आज या 14 जिल्ह्यामध्ये महिलांना सकाळपासूनच पैशांचं वितरण झालंय। बघा, आता 14 जिल्हे आता आजसाठी निवडलेत, यापैकी 4 जिल्ह्यामध्ये पैसे सकाळपासून महिलांना मिळण्यास सुरुवात झाल्या। सकाळपासून त्यांच्या बँकेच्या खात्यावरती डबल हप्ता नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये एकत्र खात्यावरती मिळाले आहेत। तुम्हाला सुद्धा अगदी थोड्याच वेळामध्ये पुढील 1 तासांच्या आतमध्ये 100% या ठिकाणी तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती आता नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। परंतु हे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता जो आहे तर तो नेमकं कोणाकोणाला मिळणार आहे? कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रश्न पडला होता की नेमकं कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत, आज किती वाजता तुम्हाला पैसे मिळणार आहेत। महिलांना काही त्या ठिकाणी सकाळी पैसे जमा झालेत, आज दिवसभरामध्ये किती वाजता तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे येणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार, कोणत्या तालुक्यामध्ये येणार, तुमच्या गावामध्ये कधी येणार, याची यादी सरकारच्या माध्यमातून नेमकं आता काय आलेलं आहे नक्की पहा। लाडक्या बहिणींनो, गेले महिनाभर झालं आता सोशल मीडियावर सगळ्या खोट्या बातम्या या ठिकाणी पसरू लागल्या होत्या। खोट्या बातम्यांचा मोठा कहर या ठिकाणी लागला होता। या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की या लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये। कोणत्या सुद्धा लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं नाही, घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही। ई-केवायसी तुम्ही करा, अगर न करा तुम्हाला पुढील 5 वर्षापर्यंत पैसे बँकेच्या खात्यावरती मिळणारच आहेत। त्यामुळे खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका। आज आम्ही GR काढलाय, आज मंगळवार आहे आणि आज त्या ठिकाणी 25 नोव्हेंबर आहे। आज 14 जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत याची यादी तुम्हाला सांगणार आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे म्हणलेलं आहे, समोर महानगरपालिकेच्या निवडणुका आल्याने तुम्हाला डिसेंबरचा हप्ता देखील ॲडव्हान्समध्ये आम्ही या ठिकाणी आज मंगळवारी या ठिकाणी सोडत आहोत। नेमकं हे पैसे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे, कारण सरकारच्या माध्यमातून ज्या बहिणी मतदान केलेत त्यांच्या खात्यावरती हे पैसे आज या ठिकाणी जमा होणार आहेत। बघा, ज्यावेळी सरकारच्या माध्यमातून GR काढला जातो त्यावेळी पैशांचं वितरण त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती होत असतं आणि त्यामुळेच कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेबांनी काल GR काढलेला आहे। काल या ठिकाणी सोमवार होता, काल पैसे येणार होते, परंतु काल GR काढला आणि पैसे 3700 कोटी रुपये या ठिकाणी आता मंजूर केला आहे। 3700 कोटी रुपयांचा चेक बँकांना सुद्धा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी देऊन टाकलाय आणि GR सुद्धा काढलाय। त्यामुळे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून DBTचं बटन सकाळीच दाबण्यात आले आणि महत्त्वाच्या बँकांना या ठिकाणी हा आदेश देऊन टाकलाय आणि बँकांना सांगितले आज मंगळवार आहे, 25 नोव्हेंबर आहे, कसल्याही परिस्थितीमध्ये या 14 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचं वितरण करून टाका, अशी ऑर्डर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आल्या। मग आज कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, कोणत्या 14 जिल्ह्यांची यादी कोणत्या बँकांना देऊन टाकल्या, तुम्ही ई-केवायसी केलेल्या असू द्या किंवा केलेले नसू द्या, सर्वांना या ठिकाणी आज पैसे बँकेच्या खात्यावरती मिळणार आहेत, असे आदेश या ठिकाणी आता मुख्यमंत्री साहेबांनी दिले। मग आज कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, नेमकं कोणत्या 14 जिल्ह्यांची लिस्ट बँकांना देऊन टाकण्यात आल्या, ही 100% खरी बातमी काय आहे तुम्ही नक्की या ठिकाणी बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अनेक त्या ठिकाणी सांगितलं जातं की आज पैसे मिळणार, उद्या पैसे मिळणार, परंतु महिलांचा विश्वासघात या ठिकाणी होतोय। अनेक त्या ठिकाणी खोटी बातमी दिली जाते, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आम्ही ज्यावेळी GR काढतो, GR काढल्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे येत असतात। त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला KYC कधी करायचे, 1 जानेवारी 2026 म्हणजे आता इथून पुढे डिसेंबर महिन्यात पण करायचे नाही आणि आता इथून पुढे करण्याची गरज नाही, कारण निवडणुका समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगण्यात आले की आता तुम्हाला KYCची अट इथून पुढे हप्त्यासाठी डायरेक्ट जानेवारीमध्ये असणार आहे। त्यामुळे घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही। त्यामुळे तुम्ही नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता कधी सोडणार आहे, अशा प्रकारचे प्रश्न आता महिलांना त्या ठिकाणी उपस्थित होत होते। यावरती आता एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी आता कालच त्या ठिकाणी 3700 कोटी रुपयांचा चेक आता या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून मागवला होता आणि या ठिकाणी 14 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना या ठिकाणी वितरण करण्यासाठी आता हे चेक सुद्धा बँकामध्ये देऊन टाकले। आता लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, हे पैसे सरकारच्या माध्यमातून सर्वांनाच मिळणार नाहीत, काही अटी पात्रतेनुसार हे लाडक्या बहिणींना पैसे या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहेत।
फक्त यामध्ये एकच अट काढून टाकल्या, ती म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे येण्यासाठी KYC तुम्हाला करण्याची गरज नाही. फक्त ही तेवढी अट त्या ठिकाणी रद्द करून टाकल्या. बाकीच्या अटी पात्रता सेम टू सेम आहेच आहे. मग आज कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मंगळवारी 25 नोव्हेंबर रोजी पैशांचं वितरण करण्यात येणार आहे, कोणत्या जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकल्या आणि देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी बँकांना देऊन टाकल्या, ती यादी काय सांगितल्या तुम्ही या ठिकाणी आता पाहू शकता. या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगण्यात आलंय, ज्या गोरगरीब आणि लाडक्या बहिणी आहेत, गरजू लाडक्या बहिणी आहेत, त्यांनाच इथून पुढे पैशांचं वितरण आम्ही करणार आहे. ज्या बहिणी श्रीमंत धनदांडग्या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी बायका आहेत, सुना आहेत, त्यांना पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती दिलं जाणार नाही. तुम्ही वाट बघू नका, अशा प्रकारची सूचना देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या. गोरगरीब महिलांवर कोणत्याही या ठिकाणी अन्याय होणार नाही. ज्या खऱ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनाच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून इथून पुढे पैसे बँकेच्या खात्यावरती मिळतील. आतापर्यंत जे काही सरकारला फसवून धनदांडग्या श्रीमंत सावकार महिलांनी पैसे जे काही घेतलेत, तर त्यांना या ठिकाणी बाहेर काढले गेले असं त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. मग आज 25 नोव्हेंबर आहे, आज वार आहे मंगळवार. आज या ठिकाणी ज्या महिलांना पैसे मिळणार आहेत त्यांची एक लिस्ट बँकांना देऊन टाकल्या. त्या 14 जिल्ह्यांची लिस्ट बँकांना सरकारच्या माध्यमातून देऊन टाकल्या आणि त्याच लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार असल्याची बातमी, आता 100% खरी बातमी एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी दिल्या. कारण आजकाल खोट्या बातम्या मार्केटमध्ये भरपूर पसरू लागलेत, त्यामुळे लाडक्या बहिणींना नेमकं खरी बातमी कोणती आणि खोटी बातमी कोणती हे समजण्यात आलंय. या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये लाडक्या बहिणींना स्पष्टपणे सांगितलंय, आम्ही GR काढलाय, घाबरू नका. नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे सकाळपासून 14 जिल्ह्यापैकी 4 जिल्ह्यामध्ये जमा या ठिकाणी झालेत. ज्या लाडक्या बहिणींना या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालं नाही त्यांना पुढील अर्ध्या ते 1 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, आता 4 ते 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींनी पैशांची वाट बघू नये. तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे आज पैसे बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. मग आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण आज होणार आहे? आज शुक्रवार आहे बघा, आज त्या ठिकाणी मंगळवार आहे आणि आज त्या ठिकाणी मागच्या शुक्रवारी पैसे जमा होणार होते, परंतु सरकारकडे पैसे नव्हते. त्यामुळे सरकारने केंद्र सरकारकडून या ठिकाणी पैशांचं वितरण करण्यासाठी DBTच्या माध्यमातून करण्यासाठी आज मंगळवारी DBTचं बटन दाबले. आज 25 नोव्हेंबर आहे बघा, कोणकोणत्या अटी पात्रतेनुसार सरकारने तुम्हाला पैसे सोडण्याचं या ठिकाणी ठरवले पहा. आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने या ठिकाणी ओरडून तुम्हाला सांगितलं होतं की लाडक्या बहिणींनो ऐका आमचं, अजिबात तुम्ही आता 2 व्यक्तीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी लाभ घेऊ नका. परंतु सरकारचं लाडक्या बहिणीने ऐकलंच नाही आणि त्यामुळे लाडक्या बहिणी इथेच फसल्या. त्यांना पैशांचं वितरण या ठिकाणी होणार नाही. फक्त 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी ज्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेऊ लागलेत त्यांना पैशांचं वितरण होणार नाही. बाकीच्या महिलांना मात्र आज मंगळवारी 25 नोव्हेंबर रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. बघा, दुसरी पात्रता लावल्या ती म्हणजे शेतकऱ्यांची. ज्या घरामध्ये आता नुकताच PM किसान योजनेचा हप्ता मिळालाय तर त्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे आज मिळणार आहेत. बघा, तुम्ही शेतकऱ्यांची बायको असाल, शेतकऱ्यांची सून असाल आणि तुमच्या घरामध्ये मागील आठवड्याच्या पाठीमागे तुम्हाला 19 नोव्हेंबरला PM किसान योजनेचे 2000 रुपये तुमच्या घरातील शेतकऱ्यांना मिळाले असतील तर त्या सर्व महिलांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून आज बँकांना देऊन टाकल्या. कोणत्या 14 जिल्ह्यातील कोणत्या महिलांना आज पैशांचं वितरण होणार आहे याचीच अपडेट तुम्हाला पुढील 2 मिनिटांच्या आतमध्ये समजणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर या ठिकाणी आता तुम्हाला आज 3000 रुपये पाहिजे असेल तर कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे हेच आपण या ठिकाणी अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे. लाडक्या बहिणींनो, यासाठी पुढची आता पात्रता सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आल्या. त्यामधून जवळजवळ 8 लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत. ती म्हणजे तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलं असेल तरी सुद्धा तुम्ही अपात्र होणार आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की आता तुम्ही सांगता आधार कार्ड बँकेला लिंक करा आणि आधार कार्ड बँकेला लिंक केल्यावर कसं काय अपात्र होतंय? तर बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना स्पष्टपणे आता सांगण्यात आलं आहे की जर तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला जर जोडलेलं असेल आणि ते चुकीच्या मार्गाने जोडलं असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा प्रॉब्लेम येणार आहे. कारण अनेक लाडक्या बहिणी याचा
महिन्याचा हप्ता जो आहे तर या ठिकाणी पुरुष सुद्धा घेऊ लागलेत आणि त्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलं आहे। त्यामुळे नेमकं पुरुषांना हप्ता द्यायचा का त्या ठिकाणी महिलांना हप्ता द्यायचा हे सरकारला समजणं झालंय। त्यामुळे जर करता तुम्ही या पद्धतीने आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। ते म्हणजे आधार कार्डवरील तुमचं नाव व्यवस्थित नसेल, तसेच तुमचं जन्मतारीख पूर्ण नसेल, तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे KYC केली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा आज नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। आज कोणत्या 14 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत? आज वार आहे मंगळवार आणि आज त्या ठिकाणी तारीख आहे 25 नोव्हेंबर। या ठिकाणी लिस्ट जी आल्या तर ती लिस्ट सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगण्यात येणार आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पुढची अटी पात्रता काय लावलेत तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आता प्रत्येक त्या ठिकाणी आता महिलांचं रेशन कार्डाचं जे झेरॉक्स तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अर्जाला जोडलं होतं तर ते सरकारच्या माध्यमातून आता चेक करण्यात आले आणि यामध्ये जर रेशन कार्डावरील त्या कोणत्याही 4-5 जण तुम्ही व्यक्ती आहात, घरातील तुम्ही, तुमचा नवरा, तुमची मुलं, तर कोणत्याही व्यक्तीच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त जमीन जर असेल तर त्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी वगळण्यात आले। त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता बँकेच्या खात्यावरती जमा या ठिकाणी आता केलेलं नाही आहे। मग आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे याची यादी जी काय आल्या तर ती यादी तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे। बघा तुम्हाला 14 जिल्हे सांगणार आहे। त्या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी पैशांची आज वाट बघायची आहे। आज मंगळवार 25 नोव्हेंबर रोजी त्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यात आले। तर बघा या ठिकाणी जिल्ह्यांची यादी तुम्हाला सांगत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, दुसरा जिल्हा सांगण्यात आलाय अकोला, परभणी आणि नांदेड। या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पैशांचं वितरण या ठिकाणी आज केलं जाणार आहे। त्यानंतर पुढचे जिल्हे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेत, त्या जिल्ह्यांचं नाव आहे ते म्हणजे यवतमाळ, अकोला, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिक, नागपूर। या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचे जिल्हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेत, त्या ठिकाणी आता कोल्हापूर, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातारा, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय ते म्हणजे पुणे। आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहिल्यानगर। या भागातील आता महिलांना पैशांचं वितरण पहिल्या टप्प्यामध्ये केलं जाणार आहे। त्यानंतर पुढचे जिल्हे सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेत। बघा त्या ठिकाणी कोकणातील जिल्हे आहेत तर सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या 3 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैशांचं वितरण आज जमा होण्याची शक्यता आहे। त्यासाठी तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।